तो बाप काय बोलतो माहिती आहे, एक नांदाय जाताना रत्ना सारखी जतन केली, रत्ना सारखी जतन केली, चिमणी माझी बरखाती झाली, चिमणी माझी बरखाती झाली. संभाळ केला तिच्या हाती सारा झिजविला, जन्म तिला दिला तिचा संभाळ केला तिच्या हाती सारा झिजविला, सारा झिजवला तिच्यासाठी. पण शेवटी काय झालं, ज्याची होती त्याने चिमणी माझी बरखाती झाली, चिमणी माझी बरखाती झाली. चिमणी माझी बरखाती झाली, चिमणी माझी बरखाती झाली. शिजवली काया आता मिळेल का तिला घरची मोहमाया, घरात प्रेम घरातली माया, ही मायाच मिळाली की सासरी मिळाली असं आई बापाला वाटत असणारी त्याची आई रडती मांडप धरून हरणी गेली या तळपातून, हरणी गेली या तळपातून. रत्ना सारखी जतन केली, हाताच्या फोडा सारखी जतन केली, चिमणी माझी बरखाती झाली, चिमणी माझी बरखाती झाली. माझ्या वाट्याला सोडल्या धाग्याला, खडकाच्या माळाला, खडकाच्या माळाला. काय घडलं मात्र जगायला पारपूर्वी काळाला, अरे असणाऱ्या त्या कोलवाडी नगराला रानात रईत त्या बाळा सुरू लागलं. अरे हे बाळानो कोलवाडी गावचं मूळचं तुम्ही नारोबाच्या पोचायचा. काय करायचं त्याला, त्या लग्नाला जेवटायचा आणि त्या लग्नाला कधीला जाताचा त्या जागेला लागलं होतं शिकवायला लागली होती ऐकून बरं का दागियाला. केसऱ्या लवणाला पाणी पितायचा, अरे ऊन नाही तुम्हाला ताण नाही, पाऊस नाही पाणी नाही, घर नाही दार नाही, सण नाही तुम्हाला वार नाही ते जायला. असं लागलं होतं रईत बोलायला आणि काय प्रकार लागला होता घडायला. कुणाचा कोण जोडून या गावला, गाव माहित नाही नाव माहित नाही तेच, तर विठू गुरुदेवाच्या जीवावर खारकाने कुबरी लागला या खायाला, जळकायला लागला या प्रत्येक रंगेला, पुजाऱ्याचा मान लागला या द्यायला त्याला गेला. सर्व सारे राहायचं लागलं होतं या तिने बाळाने सांगून बरं का आता शिकवायला. एवढं म्हणल्याबरोबर त्या लालताल्या बाळासनी नारोबाच्या तिला मुलासनी वाईट वाटलं. अरे खरं खरं रहित लागल्या सांगायला आणि वाईट
वाटलं होतं जीवाला काय प्रकार घडला होता पुढल्या पण बाजूला वाईट वाटलं जीवाला वाईट वाटलं जीवाला आलं पाहिजे काय डोळ्यात का दादा या लेकाला बोला याला याला प्रकार काय घडला मात्र देवा याला रैतांचं बोलणं ऐकून घ्या आणि काय प्रकार घडला होता कुठल्या पण बाजूला खरं रैत लागल्याचं म्हणायला विचार मनाचा करायला खरंच म्हणतात रे डोण्या गावडा नाव गाव त्याच माहीत नाही रामच्या देवाच्या जीवावर मात्र जगायला आमच्या देवाच्या जीवावर लागलाय मोठा हुयाला म्हणून करता या लहानताने पाणी विचार मनाचा केला आणि काय प्रकार घडला होता पुढल्या पण बाजूला तवा या नारूबा गावड्याला या डोण्या गावड्याला देवाची सेवा करू द्यायची नाही त्याला घरातनं गावातनं बाहेर काढायचा आणि हात पाण्याला करायचा त्याला याला म्हणून करता विचार केला या तिने जाणताने बहाण्याने रैताने मिळून मात्र त्या ठिकाणी शेवा पण काढून घ्यायची ठिकाणी चाललं मात्र गेला याला गावा बैल घालवायचा डोण्या गावड्याला म्हणून करता या रैताना लहानतान्या बाळाने विचार केला म्हणाला अरे झाडूचा बेडा त्याने कर मला नवतिनीच्या सांजला तिने सांजला दीर्घ घेतलं मेंढ्याचं आणि गेलं त्या मेंढ्या मेवाड्याला तिकडे गेलं मेंढ्या मेवाड्याला आणि काय प्रकार घडला होता पुढल्या पण बाजूला तारी लागलं मिळवायला पाणी लागलं पाजायला खुडकर लागलं द्यावड्याला मात्र देजा गेला मेंढ्या पिढ्या चढव्या भरल्या
गदीच्या पेढा सोडल्या निघाल्या गदीला घातल्या जायल तयारी लागल्या होते करायला तयारी करी मात्र कुठल्या पण बाजूला तेव्हा मेंढ्या आपल्या करून खायला तशी चालू आहे का ना सर्व आवरायचं आणि मेंढ्या जेवण करून खायचं आहे का ना आणि आता घराकडे वाट बघत बस त्या जेवणाची आहे का ना आणि जेवण घरातून मेढ्यात आणून तोच करावं लागतं कारण माऊलीला पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा जमाना वेगळा पूर्वीची माऊली आणि हल्लीची माऊली पूर्वीची माऊली अशी मांडवात कधी नाचलेली दिसली का कारण रीतिरिवाजा बदलत चालल्या आम्ही कोणाला नावं ठेवत नाही मावशाला तुम्ही काय म्हणून आहे का नाही पण रूढी परंपरा बदलत चालल्या त्यामुळे मांडवात आता थोडं पण नाचू लागले आणि पुरी पण नाचू लागल्या आहे ना गाणं बंद करून डॉल्बी लावला जातो बाहेरच गाणं सांगायला मला पोरं शिवायला लागतात आहे का नाही पण पूर्वीची माऊली माऊली डोईवरला पदर कधी खाली खांद्यावर पडू देत नव्हती बरोबर आहे पडू देत होती डोईवरला पदर कधी खांद्यावर दिसत नव्हता आणि आता घेतच नाही काय आलंय सांगितलं तुमच्या आमच्या साईडची आहे का ना पूर्वीची माऊली कपाळाला कपाळ भरून कुंकू लावायची कारण त्या कुंकवात तेवढी ताकद होती बरोबर आहे आहे का ना पैशापेक्षा मोठ्या अकराचं कुंकू माऊलीच्या कपाळाला असायचं कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य वाढ आपल्या पतीला आहे का ना असा पूर्वीचा समज होता आता त्या कुंकवाचं नाही नाव झालं कोणी म्यान हुडकायचं नाही कोणी काय करायचं त्या म्यान बी कोणाला माहित नसतं आहे का ना 2 रुपये दिले की महिना घरगरी जातो काय आलंय टिकली तर टिकली नाही तर जीवाला मुकली माऊलीनो पूर्वीची माऊली वाटणं जर चालली तर धनगराची माऊली ही अशी वळण बघता वळखायची कारण तिच्या पायात कार 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 छबल्या वाजायच्या बरोबर आहे काय का ना त्यावर कळायचं वाटणं चाललेली कोण धनगराची बाई चालली आहे आता त्या छपल्याचं नाही नाव झालं आता काय आलंय शांड आहे का ना घातलं म्हणलं की पट्टी तुटली मग काय करायचं आहे का नाही आमच्या गोंक्यानं सगळं पाठ केलं आहे का नाही पूर्वीची माऊली पतिदेव जेवल्याशिवाय कवा जेवायचं नाही पतिदेव जेवल्याशिवाय कवा जेवायचं नाही सकाळ 10-11-12 वाजता तर वाट बघत बसायची बरं जेवायचे नाही आणि आता चपात्या करत करत आली सगळं आणि जेवायला बसलं की मला म्हणायचं अलीकडे कशानं भूक लागली आणि जाईना झालंय बरोबर आहे मग काय करायचं पलीकडे जाऊन खायचं आहे का ना तिथं जातोय का बघायचं हे झालं पण याच्या पलीकडे जाऊन सांगतो माऊलीनं पूर्वीची माऊली पदर बसून देवाकडे मागणं मागायची ते मागणं लय महत्वाचं म्हणजे नाही पदर बसरा ते मागणं मागते कुंकवाचा पदर बसरा ते मागणं मागते कुंकवाचा पत्यादी मरण मजला भगवान पत्यादी मरण मजला अंघोळ करायची आणि जाऊन पतीचं पाय धरायचं ही पूर्वी पद्धत होती आणि आता पत्नीला परमेश्वर मानायचं पाय आहे का ना कारण आता पत्नीच्या अंगात येत आणि पतिदेव जाऊन पत्नीचं पाय धरतो देवा चुकलं असलं तर माझ्या आहे का ना पदरात घाल त्यामुळं देव कोण झालं परमेश्वर कोण झालं पत्नी झाली आहे का नाही पण पूर्वीची माऊली देवाकडे मागणं होते देवा मरणच आमच्या दोघात यायचं असलं तर आधी मला दे आहे का नाही पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचा पत्या मरण मजला
भगवान पती आधी मरण मजला आणि आता काय मात्र मागत्यात माझ्या आधी मरण पतीला दे रे भगवान आहे का ना कारण आता प्रत्येक जणी लाडक्या बहिणी झाल्या मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर आहे का नाही आता बंद झाल्या आणि चालू झाले नवीन झाली आहे का नाही 1500 रुपये 21 नाही 1500 झाल्या वाटतं का आता वाढणार काय तो भाजी पाहिजे काय आता जानेवारी देणार नाही. आहे का नाही बरोबर आहे पण पतिदेव कामानं शिरून भागून आलेला असतो पत्नीला म्हणतो अगं मला जेवायला हवा तिच्या हातात रिमोट टीव्हीच्या पुढे ती उठल का उठणार नाही असं म्हणत मला 11 वाजत होतं तरी मी हे जेवायला वाढायला काय भागरी उठली नाही मग त्याला जरा राग आला ते तुझ्यासारखा जरा रागीट होता हा तेव्हा त्याला तुला सांगलं जेव्हा तुला ऐकू येते की नाही म्हणलं ती बी उठली बर आणि पतीला काय म्हणते माहितीये काय हा गडबड करायची नाही मला लय बडबड करायची नाही अजिबात चालणार नाही बरोबर आहे इतकं मागं तुमचं खपवून घेतलं आता घेणार नाही आता मी कोण हलकी नाही बरोबर आहे की नाही गडबड करायची नाही मला लय गडबड करायची नाही मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे. मी मुख्यमंत्री साहेबांची मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे. मी मुख्यमंत्री साहेबांची कामाला नाही जाणार रुपये 1500 महिना खात्यावर मला कामाला जमायचं नाही. अजिबात चालणार नाही कारण 1500 रुपये महिन्याला खात्यावर येतं बरोबर आहे आम्ही इथनं मागं म्हणतो आमदारकी झाली की तुमचं बंधुचक्र आणि चालू केले आहे का नाही किती दिवस आहेत बघूया बघूया आणि वाढणार म्हणते ते आम्हाला अर्धा म्हणतो आहे का नाही म्हणून ती भाकरी काय म्हणते माहिती काय मी कामाला जाणार नाही तुमचं बोलून घेणार नाही मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे. मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी माझ्या वाटेला रामचंद्र वाडीला तिघा बाळाची जागाली उठून बसले चला चला जाऊ खडकाच्या माळाला हात आणि निघून चालली होती तिने जण बाळ्या खडकाच्या माळाला त्या जाग्याला कसाडवल्या देवाच्या मच्या सेवा करतो या बघू म्हणून तिघ बाळा निघून चालली जात्या वाटला बाळाने काय केलं मात्र त्या जागेला
होती त्या ठिकाणी आला गावाला तिरुमळी थेंगड घ्यायचा हा ठिकाणी त्या हातात घेतली आणि खडकाच्या माळाला माळाने त्याचा गेला निघून आली होती या खडकाच्या माळा रावणाच्या जवळच्या बाजूला आणि इटू देवाच्या रावणाच्या दरवाजाला बाळा उभारली तवर पात्यातील डोण्या उठला अंघोळ सगळं डोण्यानं गेलं गडा करडा सांगतील आणि डोण्याने परमान चालला रे युटुबिरूच्या शेवला त्याचा गेला लागला होता वाटचाल करायला आणि या प्रकारे लागला होता गडाच्या ठिकाणी आला गडा करणे सांगतीला घेतली आली हिरे भाडवला डोण्या गेला मात्र त्याचा गेला सवळ्या डोण्याने करायच्या ठिकाणी आला गडा घेतला बारून गडा घेतला भरून तुझा तुझा डोळ्यात गडा होता अरे गडकाच्या बाळाला गडकाच्या बाळाला विद्याने परमाने यमायाच्या गेला देवा चौळा चौळावर गेला देवा चौळा माझ्या या गावाचा रानग्याच्या या कुळीचा रंगू मामा नावाचा रंग माझ्या देवाचा आपले कानाचा चालल्या वळवीला कवीचं रुपया लावलं माझ्या ढोलाला आता मी पाहिली काल मला वाटलं तुम्ही घरी आलं काल वाटलं बरोबर आहे रात कोणतरी येणार ग पाहुणा घरी येणार काय करायचं अरे नियमाप्रमाणे डोल्या देवाच्या शेवेला चालला हे बी मनात नाही ते बी नाही गडाकरणी भरून घेतली डोल्या युटुबराच्या देवाच्या जवळ गेला मात्र त्याचा गेला या खडकाच्या माळा रावणाच्या जवळच्या बाजूला अरे या प्याल्या डोण्याची वाटच बाळा बघत बसल्याली ससा येत्याला डोण्यातील बाळा सुचला तशी देवाच्या समोर बसलेली बाळ उठून उभा राहून राहिली मात्र देवा गेला काही तिन्ही बाळ उठून उभा राहायला होत नाही. काय घडलं त्याला होतं होतंय. कुठल्या पण बाजूला थांब थांब डोळ्याला लागल्या अडवायला आणि डोळ्याला जाग्यावर थांबावला अरे ये डोळ्या काय करायला सांग आम्हाला मात्र देवा गेला असं लागली होती लहानदानी बाळ बोलायला त्यावेळी बोला ऐकून घेतलं होतं डोण्यावर का आता गावड्याने वाईट वाटलं त्याला हा तिने भावाशी डोळा बोलतो अरे बाळानो आणि तिने परमान या युटुबीर देवाच्या शेवलानो देवाची सेवा करू द्या मला एवढं म्हणल्या बरोबर बाळा काय बोलत त्या डोळ्या गावड्याला लावले मी करायला म्हणून करता डोण्या लागला होता बोलायला पण बाळ लागली होती काय सांगायच्या ठिकाणी आला लागतो लागले कुळतो बोलायाला
कशाच्या कुळीचा रे यशवंत दादा नावाचा रे यशवंत दादा नावाचा झालं बर स्वर्गवासी झाल्या घर आमचं रामचं शेतमाल आमचं शर्गमेला आमची अरे कुणाचा घर तू नाव गाव तुझा ठाव ठिकाणा कुणाच्या जातीचा आणि कुणाच्या वंशाचा तू माहिती नाही आम्हाला मात्र देवा याला तीन बाया लागली होती रागा कुंदाने बोलायला दोन्ही गावड्याने विचार केला आपल्या मनाला त्या जाग्याला अरे श्यामा नाही तू देवा आमची करायची पाणी नाही तू देवासने घालायचं कसं पाणी घालायचं कशी पूजा करायची कलती डोळे आम्हाला आल्या मार्गान डोळ्या चालता होईल मात्र जगा बोलायला वाईट वाटलं होतं डोळ्याच्या जीवाला त्या जाग्याला विचार मनाचा गेला प्रकार काय घडला मात्र जगा घडला होता या फारपूर्वीच्या काळाला बोलायला लागेला एवढ्या भार बघा वेळ लाव एवढ्या भार यशवंत दादा बघा नावाचा यशवंत दादा या नाव तुझाला
पुढे घराच्या जाग्याला अरे डोण्या गावडावी राहुल काळा मोरा झाला त्या भावांचं बोलणं त्याच्या मनाला लागलं अरे कशी सेवा करायची कसं पाणी घालायचं करताय आमच्या देवाला इथनं एवढा चालता वाईट वाटलं डोण्या मागाने फिरला मात्र त्याचा गेला एवढ्याच फार पूर्वी काळाला वाईट वाटलं होतं डोण्याच्या जीवाला त्या जाग्याला घरवाड्याला डोण्या जाऊन पोचला त्या डोण्याला नारूबाने बघितला अरे रोज तर डोण्याला माझ्या सेवा चाकरी करून घरला यायला दिवस उजाडतोय आणि दिवस उगावतोय घरला यायला पर डोण्या पाठोपाऱ्या रातलाच कार मागा त्याला यायला करताना गवडा लागला होता विचारपूस करायला आणि या डोण्या गवड्याला काय लागला होता बोलायला अरे डोण्याच्या जवळ धर्माचा बाप गेला आणि डोण्याला लागला या म्हणायला अरे डोण्या कोण काय म्हणलं तुला का काळा मोरा झाला येस का डोण्या मागालास रोज तर डोण्या तुला मागे येऊ उजाडत आणि आज डोण्या काय एवढ्या लवकर आलास अजून कडू सगळं डोण्याला हे कुठल्या मात्र द्यायला विचारपूस लागला होता नारूबा गवडा करायला त्यावेळी डोण्या गवडा काय लागला होता सांगायच्या ठिकाण्याला कारण माणसाच्या मनात एक वासना नावाची बाई वेगळी असते वाईट असते आहे का ना ती जर वासना नावाची बाई मानवा माणसाच्या मनात आली तर ते काय करायचे आहे का ना कैकेयीनं काय केलं भरताला गादीवर बसवण्यासाठी 14 वर्षाचा वनवास रामरायामध्ये बरोबर आहे का ना म्हणून वासना वाईट त्या वासनेचं उदाहरण सांगतो माऊलीनो श्रीकृष्ण आणि अर्जुन एका रथातनं चाललं फिरायला आहे का ना लांब दूर पल्ल्यावर गेल्यानंतर एक चांगलं ठिकाण त्यांना दिसलं तिने रथ जागेवर थांबवला श्रीकृष्ण रथात बसला आणि अर्जुन जरा थंड हवेला फिरायला जातो म्हणून गेला त्यानं जरा ते वातावरण बघितलं आणि त्याला खरोखर चांगलं वाटलं आणि त्याच्या मनात वासना निर्माण झाला तो काय म्हणला माहित्या जर या ठिकाणी माझी बायको द्रौपदी असली असती म्हणला तर अजून किती मजा आली असते म्हणला आम्ही प्रेम एकमेकांना दिलं असतं किंवा एकमेकाच्या माया ममता त्याच्या मनात वासना निर्माण झाली आहे का ना ते कळलं कोणाला श्रीकृष्णाला श्रीकृष्ण काय म्हणला अरे ज्याला म्हणला अर्जुनाच्या मनात वासना निर्माण झाली बायकोच्या आठवण आली म्हणला आहे का ना श्रीकृष्णाने काय केलं द्रौपदीचा अवतार धरला म्हणजे अर्जुनाच्या बायकोचा अवतार होता आणि त्याच्याजवळ गेला त्याला म्हणला तुलाच आता आठवा लागलो तुलाच मनात दिले तर तो आलीस ये म्हणला त्या काठावर दोघं बसलं आणि यांच्या प्रेमाच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि त्या प्रेमाच्या नादात त्या अर्जुनाने काय केलं आपल्या हातात अंगठी काढली द्रौपदीच्या हातात घातली आणि हातात घातल्यामध्ये द्रौपदी म्हणली श्रीकृष्ण असा होता देवा म्हणली तुम्ही करायचं आणि श्रीकृष्ण देव काय मग तिच्या लक्षात आलं की आपण बराच वेळ झाला आलोय जा म्हणला मी घरला जा मी जातो म्हणला यो परत माग रथाजवळ आला बघतोय तर श्रीकृष्ण बसलाय रथात श्रीकृष्णाने म्हणला मला वेळ झाला का नाही म्हणला बस आणि मग रथ हाकाय लागला जाता जाता श्रीकृष्ण जावायचा हातात अंगठी घातलेलं पोट त्या वाटण सर त्याला म्हणला या अंगठी तर माझ्या ओळखीची आहे का नाही या अंगठी तर माझी दिसते म्हणला पण देवाच्या प्रती असं म्हणला गेली रथ फिरला बिरला मागे गेला घरात श्रीकृष्णाला सोडलं आणि तो आपल्या घर वाटायला गेला द्रौपदीला म्हणला मी त्या ठिकाणी गेलो तुला कसं कळलं तू तिथं कुठं आलीस ती द्रौपदी शांत मनानं म्हणली महाराज घर सुद्धा मी सोडलेलं नाही आणि तुमच्याकडे कवा आलो असं ती शांतपणाने म्हणली बरं आहे का ना आताची द्रौपदी असती तर काय म्हणली असते काय डोक्यावर पडलाय घराचा माझा मला आवरण झालं आणि तुझ्याकडे कवा नाही आहे का नाही द्रौपदी शांत चित्ताने म्हणली महाराज घर सुद्धा सोडलेलं नाही मी कशी येणार मग त्या अंगठी कुठे मला मी दिलेली कुठली अंगठी मला मी घर सोडलेलं नाही परत मागाने कृष्णाजवळ गेला आणि मग श्रीकृष्णाने म्हणला देवा माझ्यासाठी तुम्ही माझा बायको म्हणला तुमच्यासारखा देव आहे का ना ते कशामुळं माणसाच्या मनात वासना वाईट आहे का ना एका नारी पायी दोघांचं भांडण वाढणार एका नारी पायी दोघांचं भांडण वाढणार
वाली सुगरी वधू भाऊराला मध्ये वाली सुगरी वधू भाऊराला मध्ये सुग्रीवाची बदलली बुद्ध ऐका ना वालीची कुलरामाला सांगितली मग वालीचा झाला वध ऐका ना एका नारी पाहिजे दोघा भावांचं भांडण लागले सुग्रीवाचं वाली ऐका ना ती तारा म्हणून राणी ती सुग्रीवाची त्या वालीला वासना झाली ऐका ना म्हणून त्या भावाभावांचं युद्ध चालू झालं पण वाली एवढा युद्ध श्रेष्ठ होता तो सुग्रीवाला ऐकत नव्हता पण वालीचं मरण कशात आहे सुग्रीवानं रामांना सांगितलं आणि त्यावेळी त्याचा वध झाला म्हणजे भावाभावात सुद्धा त्या वासनेमुळं युद्ध लागलं बरोबर आहे म्हणून एका नारी पायी दोघांचं भांडण वाढलं वाली सुगरी वधू आल्या भाऊराला मध्ये वाली सुगरी वधू आल्या भाऊराला मध्ये वाली सुगरी वधू आल्या भाऊराला मध्ये चंद्राला फुलला राजा मदाला असतो प्रसाद जीव माझा फुलला राजा मदाला असतो प्रसाद जीव माझा काय घडलं विचार मनाचा केला प्रकार काय घडला तर असणाऱ्या डोळ्या गावड्याला अरे धर्माचा बापा बोलायला डोळ्याची विचारपूस लागला सांगितलं म्हणजे इथून बसले मित्रांची माग उशीर लावला असतो जाऊन पहिला सांगू अरे बापाच्या मनल्या परमाला बाप जसा विचारतो या डोळ्याला कसा डोळ्या सांगू लागला बापा दौलतान पित्या समरता सांगतोय का म्हणला तुम्हाला मात्र देवायला आणि काय बोलायची सुरुवात केली होती डोळ्यानं मात्र त्या ठिकाण्याला नेमाप्रमाणे देवाच्या शेवाला गेलो देवाची सेवा करायची म्हणून गेलो भाऊ माझं पाचशे भाऊ माझं आधीचे घेऊन गेलं उभारल्याला प्रकार काय घडला मात्र देवायला सर्व सारी घडलेली हकीकत आपल्या बापाला सांगायच्या जाग्याला तर त्याच माझ्या तिला भावानी पूजा माझी बापा देवनी मला माझे भाऊ म्हणलं अरे डोळ्या देवामचा धर्मामचा घरदारामच सेवा कशी करायची कलती अडवण्या मला तू सेवा नाही करायची त्याला याला 3 जण लहानपणी बाया धमधामी लागल्या मला करायला म्हणून करता डोण्या गावडा लागला होता सांगायच्या ठिकाण्याला अरे काला काकृतीला डोळ्या बोलतो या बापाला बापा सेवा माझी हाडवली या माग मला बापा घालवला या सगळंच आमचं म्हणतात तू कुठला आहेस की काय माहित नाही आम्हाला मला म्हणू लागलं मात्र त्याचा याला बोलायला पूजा नाही मंजर करायची असं लागलं होतं सांगायला आणि असं लागलं होतं बापाला बोलायला बोलाय तुला त्या डोण्याचं घेतलं नारुबाच्या मनाला खंत वाटली आता काय करावं डोण्याची तर शवाडी सकाळ आता काय करावं आणि कसं करावं करणार बाबा कसं तर वेळ गेला आणि उजाड मात्र जायला फार पूर्वी काळाला मग सांगावा झाला 3 बाळास पुढच्या मुलास मी नारवाला सांगावा झाला लवकर यायचं घर वाड्याला बापाच्या आज्ञेप्रमाणे 3 बाळ मात्र जायला वाटे चाले करी निघून आलं होतं घर बर का आता वाऱ्याला परत या गावात परत या गावात
बापा नवरता पिता समरथ का बोलावलं केलं आम्हाला मात्र जला गेला पाया लागली होती बोलायला आणि काय प्रकार लागला होता पुढे घडायला का बोलावला बाबा म्हणल्या बरोबर बोलू लागला अरे बाळानो डोळ्या सांगत आला ते खरं का सांगा लवकर आम्हाला बापाचं बोलणं ऐकून गेला या तिने मला काय लागली होती सांगायच्या ठिकाण्याला अरे नारूबा बोला त्याला बोला ऐकलं तिला बाळ बोला त्यात नारूबा गावड्याला होय होय बापा नवलता पित्या समरता सांगतोय का तुम्हाला त्याला याला बोला याला या लागेल वे गायला गेला वे बोला याला लागेल वे गायला गेला काय कराय सांगतोय का तुम्हाला कुणाचा कोण डोळ्या गावडा नाव गाव माहिती राया मला प्रेट विरोधी आवाजा जीवावर हिरोण्या मात्र जला याला सेवा लागलाय म्हणून लागलं होतं बोलायला सेवा करायची नाही म्हणून लागलं होतं ताकीन मला आता ढियाला अरे खडकाच्या माळाला हिरोण्या गावडा देवाच्या जीवावर कारखान खोबरी खातोय जिकडं तिकडं डोण्याची जवाबा होऊ लागली या आम्ही पोटचा असून तुमच्या काय उपयोग मात्र त्याचा याला लागली होती बापाला बोलायला बापाला बोला ऐकून घ्यायला आणि काय करणे गेली होती पुढल्या पण बाजूला सांगतोय का तुम्हाला बापा दौलता पित्या समरथा घरदारामच शेतमाळामचा देवधर्मांचा शेळ्या मिळाल्या आमच्या त्याचा याला आणि एवढ्याचं बोलायला लागलं होतं कोणाला या प्रकाराला लागला होता काय करतो घराला. आता? तवा या डोळ्याचं बिगिन केलास काय सुद्धा द्यायचं नाही हा एवढं म्हणल्या बरोबर कोड्या पडल्या काम काय बापाला करतोस? जे कागद नरवा झाला मात्र त्याला याला चिंतावरती नारोबा गावड्याच्या जीवाला वाईट त्या अशोक पुजारी पण तीच करतो ना बा? वाटायला. अशोक पुजारी पण तू काय करतो ते बाप आहे पहिलवान करते आहे का? मग तीच विचारतो त्याला किंवा अशोक पुजारी नव्हते असं आलेला दुसरा नरवाचं चांगलं करतो काळजी वाटणार नाही काय नरवाला तो काय करतो? खरोखर वाईट दारू वाटतं. पिऊन असतो. कारण जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या घरी देवाला जाता येत नाही आई आणि बापाची निर्मिती काय का ना माणसाचं कसं झालं निवांत वालू कशाला जाता लांब दूर आपल्या असलं काय घरात सवय? पंढरपूर घरात कशाची असताना लोकं सवय? काय करतात आई बापाला घरातच ठेवायचं आणि हे पंढरीला काय का नाही? आई बाप रोज एका वृद्ध आश्रमात आणि तो एका गाडीत घेतोय कुत्र आहे का नाही त्याचा रोज शॅम्पू वेगळा साबण वेगळा त्याचा खाना वेगळा आहे का नाही बरोबर आहे पण माऊलीनो कोणाचा असतील
तर सरकारी नोकरदारांचा आहे का ना? बरोबर आहे. शिक्षक पोलीस त्यांचं आहे का ना? हा. पण कुठल्या तरी शेतकऱ्याला विचारावं तुमचा आई बाप काय करतात आहे का ना? आणि तुम्ही राहता कोणापाशी? तो शेतकरी दाबात उत्तर देणार काय? मी आई बापापाशी राहत नाही, आई बाप माझ्यापाशी राहत नाही, तर आई बापापाशी मी राहतो. बरोबर आहे. आहे का नाही? हा. तो बाप कसा होतो माहिती माऊलीनो? बाप स्वाभिमानी बाबा, बाप गणगर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिर्या मोत्याचा रुबाब. महाराज चालला झोपायला आहे का ना? सांगून चाललाय का? आहे का नाही? बाप घराचा उपाया, आई कळस त्यावर, जेव्हा खच तोला पाया, तेव्हा कोस ते घर यायला लागतं. सोन्याची कथा लावायला लावल्या तुम्ही, आणि तुम्ही जाऊन शकता होय, चालत नाही आहे का नाही? हा. बाप कष्टाचा का भाडी, बोल बोल. उसमायात तोडतोया, बापर पोराला ठेवून कांदा उसाचं टाकतोया, कवीस कणीचं फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिकाण जोडलेलं. आणि जत्रा गावाची, आणि जत्रा गावाची, बाप दुकान जायाचा उदार पादार, कापड मुलाला लायचा जुन्या पाण्यात कापडावर, बाप जत्रात फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा मनेर धरायचा. चुल पेटत धवती, चुल पेटत धवती, तीन दिवसाच्या घराला पहिली बर धान्य पायी, बाप गावात फिरला, एक काम करताय फक्त आपला बाप आहे का नाही? बरोबर आहे. आणि बघायला गेलं तर बापाचा जो मुलांच्या पेक्षा कोणावर मुलीवर. मुलीचं लग्न होतंय का? हा. आहे का नाही? पण हल्लीची मुलं काय करतात? मुलगी काढायचा तुम्ही सांगायचं आहे का नाही? बरोबर आहे. आणि ठरायच्या वरावर आदर म्हणलं साहेब तुम्ही जरा सांगायला लागतं. खरंय का? हा आहे का नाही? हा. म्हणजे फो काय पडतीच जाते बरोबर आहे आहे. का नाही? मग बाप त्या मुलगीसाठी काय म्हणत करतो माहिती आहे? लग्न मुलीच करीन, लग्न मुलीच करीन, नाही झाला हुंड्या पायी एकला नाही जाताना, बाप काला मोरा होई. कधी बघायचं आहे का नाही? वरलं जाऊन देणार नाही, पाचुरत असणारा बाप असतो. मगाशीच आपण सांगितलं आई रडत, आई रडून मोकळी होती. आईचं रडणं दिसतं माऊलीनो, पण बापाचं रडणं कवा दिसलं का? नाही दिसलं. बापाचं रडणं कधी, बापाचं रडणं कधी सगळी चुपली म्हणलं की आपण झोपायचं पांघरून अंगावर, आणि उशी ओली करणारा बाप असतो. त्या बापाची किंमत ज्याला बाप नाही त्यालाच कळते. आहे का नाही? जगात थोर आईचा दादा रे, जीवनामध्ये हवा बापाचा आधार रे, या जीवनामध्ये हवा बापाचा. नाही जेवलेलं नाही. जगात थोर आहे जगाला रे, जीवनामध्ये हवा बापाचा आधार रे, या जीवनामध्ये हवा बापाचा. माझ्या जगनाची ती सोय करते आई, बाप झुरतो मुलांच्या शिक्षणा पायी. आहे का नाही? आहे का? वर धावून देत नाही, पाच झुरत असणारा बाप असतो. 2 वेळेच चाललं घालते. किती? 2 वेळेच. बरोबर आहे. किती वेळेच? म्हणा की 2 वेळेच. आहे का नाही?
सकाळी आणि संध्याकाळी. तर आयुष्याच्या सुधारण्याची सोय करणाऱ्या बापाला आपण विसरत चालू. वर्ण धावून देणारा बाप, भीती लावणारा बाप, मारहाण करणारा बाप आपल्याला वाईट वाटतं. प्रातिमाया प्रेम जेव्हा बापाचं ओळखायला आपण शिकले पाहिजे. आहे का ना? उदाहरणार्थ नारळ वर्ण कठोर दिसत असला आपला फोडून गोडवा प्यायल्याशिवाय त्याचा गोडवा करतो. आहे का ना? वरून दिसतो कठोर आतून सादर जीवनामध्ये हवा बापाचा या जीवनामध्ये हवा बापाचा. बापविनाईचा तुझ्या मार्ग वाट लेण सौभाग्याचं तिचं केवळ कट. शास्त्राला सुद्धा प्रश्न उभाय मावलेलो पूर्ण असून नारीचा जन्म अर्धा कसा. आहे का ना? शास्त्राला प्रश्न उभाय पूर्ण असून नारीचा जन्म अर्धा कसा. आहे का ना? याचा उत्तर असं आहे मावलेलो, ज्या स्त्रीचं लग्न आहे ज्या स्त्रीला सौभाग्याचं लेणं नाही वर गेल्यानंतर त्या स्त्रीचा जन्म अर्धा मानला जातो. म्हणून सौभाग्याचं लेणं प्रत्येक स्त्रीला पाहिजे. त्या लेण्यातच ताकद असते. काय का नाही? म्हणून काय म्हणले आई बाप हवा बाकी मायेचा बाजार जीवनामध्ये हवा बापाचा या जीवनामध्ये हवा बापाचा. गावामध्ये नांद्या वगैरे घाल्या बापाचं ते कवन केलं शिवाशाही सदैवच देवा पाठीशी माझार जीवनामध्ये हवा बापाचा या जीवनामध्ये हवा बापाचा. आणि काही काळ्या दामानं वाजलं ढोल काही तर भूमक जनान वाजलं देवा तुझं वाजनात या जगात तुझं